ट्रेनने गावी परतण्यास सुरुवात झाली आहे। ट्रेनने प्रवास करणाऱ्या आंदोलकांना प्रशासनाने काही सूचना जारी केल्यात। रेल्वे ट्रॅकवरून खाली उतरू नये, ट्रेनमध्ये बाहेर लटकून प्रवास करू नका, अशा प्रकारच्या अनेक सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर नोकरदारांची गैरसोय टाळण्यासाठी रात्री उशिरा 10 नंतर प्रवास करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। दरम्यान मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवायला आता सुरुवात झाली आहे। पोलिसांनी मराठा आंदोलकांच्या गाडीची व्यवस्था आता वडाळे या ठिकाणी करण्यात आली आहे। पोलिसांनी मराठा आंदोलक यांच्याशी बातचीत करून हे रस्ते मोकळे करायला आता सुरुवात केली आहे। तर मुंबईत अनेक ठिकाणी हायकोर्टाच्या आदेशाचे बॅनर लागलेत। मुंबईत अज्ञातानं हे आदेशाचे बॅनर लावलेत। हायकोर्टाच्या निरीक्षणाचा या बॅनरवर उल्लेख आहे। मुंबईत अनेक ठिकाणी या हायकोर्टाच्या आदेशाचे आता अज्ञातानं बॅनर लावलेत। तर हायकोर्टाने काय काय निरीक्षणं नोंदवली याचा उल्लेख या बॅनरवर आहे। अनेक ठिकाणी अज्ञाताकडून मुंबईमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत। दरम्यान मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आली। वाडी बंदर परिसरात असलेल्या गाड्या आता काढायला सुरुवात झाली आहे। पूर्व मुक्त मार्गाच्या खाली असलेल्या रोडवरच्या मराठा आंदोलकांच्या गाड्या दुसरीकडे पाठवायला सुरुवात झाली आहे। दरम्यान मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना विनंती करून न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी सांगण्यात येत आहे। पोलिसांच्या विनंतीमुळे ऑरेंज गेट, वाडी बंदर, भाऊचा धक्का, पूर्व मुक्त मार्ग, त्याचबरोबर बीपीटी रोड हे परिसर मोकळे व्हायला सुरुवात झाली आहे। याच परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क करून थांबले होते, मात्र आता हळूहळू हे आंदोलक इथून निघून जात आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नवी मुंबई मानखुर्द परिसरातून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येते आहे। आंदोलकांच्या केवळ ड्रायव्हर आणि क्लीनर यांनाच पुढे जाण्यास परवानगी दिली जाते। वाशी मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक मात्र अगदी सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी इथे झालेली नाही आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे। माझ्या पाठी आपण पाहता आपण सध्या आहोत मानखुर्द या ठिकाणी। वाहनांच्या या ठिकाणी अजिबात रांगा नाही, ट्रॅफिक एकदम मुव्हेबल आहे, कुठल्याही प्रकारची वाहतुकीची कोंडी नाही। मुंबई पोलिसांकडून मात्र ज्या गाड्या आंदोलकांच्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्यांची चेकिंग केली जाते। ड्रायव्हर आणि क्लीनर या दोघांनाच मुंबईकडे सोडले जाते, तेही त्याच्यामध्ये अन्न आणि पाणी असेल तर। बाकी त्यातले कार्यकर्ते काही असतील तर त्यांना परत वाशीच्या दिशेने पार्किंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाठवले जाते। एकंदरीत जर आपण परिस्थिती पाहिली तर खारघर, नेरूळ आणि वाशी टोलनाका या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांकडून सुद्धा त्यांना सांगितलं जाते की वाशी या ठिकाणी आपली पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। काल कोर्टाने आदेश दिलेले आहेत की मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्या कारणामुळे काही वाहनांना वाशी या ठिकाणी पार्किंगसाठी जागा दिलेली, त्या ठिकाणी पार्किंगसाठी जावं असं नवी मुंबई पोलिसांकडून सुद्धा आव्हान केलं जाते। परंतु काही गाड्या या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये अन्न पाणी असेल तरच त्यांना मुंबईच्या दिशेने पाठवले जातं। आपण समोर जर पाहत असाल वाशीकडून मानखुर्दकडे येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक सध्या तरी दिसून येत नाहीये आणि मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्त्यांची सुद्धा या ठिकाणी आता जास्त गाड्या येताना दिसत नाहीत। एकंदरीत मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी अनाउन्समेंट सुद्धा केले जात आहे की जे काही कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये फक्त अन्न आणि पाणी असेल तर त्यांना मुंबईमध्ये सोडा आणि ड्रायव्हर आणि क्लीनर या दोघांनाच मुंबईमध्ये सोडलं जात आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, मुंबई। तर वाशी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सिडको एक्झिबिशनमध्ये मराठा बांधवांचं वास्तव आहे। मराठा बांधवांनी ट्रेन रोखू नये किंवा रुळावर खाली जाऊ नये याच दृष्टीनं पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर वाशी रेल्वे स्टेशनवर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सिडको एक्झिबिशनमध्ये मराठा बांधवांचं वास्तव आहे आणि त्यामुळे मराठा बांधवांनी नियमांचं पालन करावं यासाठी हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मुंबईच्या CSMT स्थानक परिसरात मराठा आंदोलकांकडून ढोल ताशाचं वादन करण्यात येत आहे। ढोल ताशाच्या तालावर आंदोलक रस्त्यावरच नाचताना दिसत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचं आवाहन केलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। तर आपण पाहतोय आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहे। मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही अशी जाहीर भूमिका त्यांनी अगदी काही वेळापूर्वी
मराठा आंदोलकांसमोर मांडली, माध्यमांसमोर मांडली आणि आता पाहतोय मुंबईच्या सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांकडून ढोल ताशांचं वादन करण्यात येत आहे, नृत्य करण्यात येत आहे आणि या ढोल ताशाच्या तालावर आंदोलक हे रस्त्यावरच नाचताना दिसत आहेत.